21वं शतक हे पॉसिबिलिटीचं शतक आहे असं म्हणावं लागेल. कारण 19व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये ज्या गोष्टींचा अनेक व्यक्तींनी विचारही केला नसेल, अशा गोष्टी आज या शतकामध्ये शक्य होताना दिसतात. त्याचबरोबर वाढलेली गुन्हेगारी हा संपूर्ण मनुष्य जमातीसाठी चिंतेचा विषय आहे. त्याच्यामुळे एवढ्या क्राईम स्टोरी ज्या आपण बघतोय, त्या क्राईम स्टोरी घडण्यामागची मानसिकता काय आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अनेक भागांमध्ये आपण या गोष्टीचा विचार करणार आहोत की जर का या घटना आपल्या अवतीभोवती थांबणार नसतील तर आपण याच्यातून कसं सुटवायचं, कसं वाचून आपण आपलं स्वतःचं संरक्षण करायचं, हे आपण या येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत. क्राईम किंवा गुन्हा याची जर डेफिनेशन करायची झाली तर ती अशी होईल, व्यक्ती किंवा संस्था यांनी केलेलं कोणतंही गैरकायदेशीर कृत्य जे नियमानुसार त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला शिक्षेला पात्र ठरणारं असेल. त्याचबरोबर गुन्हे हे दोन प्रकारचे असतात, एक दखलपात्र गुन्हा, एक अदखलपात्र गुन्हा. या गुन्ह्यांमध्ये खून आहे, अपहरण आहे, सार्वजनिक शांततेचा भंग आहे, महिलांविरुद्ध गुन्हे, त्याचबरोबर लहान मुलांच्या विरुद्ध गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे, मालमत्तेच्या विरुद्ध गुन्हे, आर्थिक गुन्हे, त्याचबरोबर सायबर गुन्हे, असे अनेक गुन्हे या गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी यांचं प्रकार वाढल्यामुळे मग या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरती ताण येतो आणि मग आपल्याला न्याय मिळण्यासाठी वेळ लागत असतो. तर सध्या जे आपण बघतोय ते लहान मुलांविरुद्ध किंवा महिलांविरुद्ध घडणारे गुन्हे यांचे प्रकार जास्त आहेत. त्याच्यामुळे एकंदर सामाजिक शांततेचा भंग देखील झालेला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनं, मोर्चे निघत आहेत. त्याच्यामुळे अनेक आपल्या लोकांमध्ये, समाजामध्ये याचा परिणाम झालेला दिसून येतो. आत्ता उल्लेख केलेल्या हे जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांपासून आपलं संरक्षण कसं करता येईल, आपल्याला स्वतःला कसं वाचवता येईल, हे आपण येणाऱ्या भागांमधून बघणार आहोत. तर आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत हे आपल्यासाठी नक्की फायदेशीर असतील.